सामान्य उपचार. आजार तात्पुरता बरा होतो. आजाराची तीव्रता कमी होते. त्यामुळे आजाराची लक्षणे लगेच कमी होतात. इमिजिएट रिलीफ मिळतो. सामान्य उपचार करण्याकरिता तपासणी फी ₹200 असून 1 महिन्याकरता औषधी खर्च ₹900 आहे. सामान्य उपचारची जी पद्धत आहे त्याविषयीचा विचार या ठिकाणी मांडलेला आहे की सामान्य उपचार जो आहे तो कशा पद्धतीने त्याची कार्यवाही होते किंवा त्याचा काय उपयोग होतो, कसा उपयोग होतो. तर सामान्य उपचार केल्यानंतर किंवा करत असताना आपल्याला जो काही आजार आहे तो आजार त्या ठिकाणी तात्पुरता कमी होतो. त्या आजाराच्या लक्षणांची तीव्रता त्या ठिकाणी कमी होते आणि त्यामुळे आपल्याला तो आजार बरा झालेला आहे असं वाटतं. परंतु तो बरा कायमस्वरूपी होत नसतो. तो तात्पुरताच त्या ठिकाणी बरा झालेला असतो. जोपर्यंत त्या ठिकाणी आपण ट्रीटमेंट घेत आहे तोपर्यंतच. तर असा हा सामान्य उपचार या ठिकाणी लक्षणांची तीव्रता कमी करतो आणि आपल्याला ताबडतोब त्या ठिकाणी बरं वाटतं. या सामान्य उपचाराचा अशा प्रकारे आपल्याला फायदा घेता येतो. तर असे हे सामान्य उपचार आपल्याला व्याधीची तीव्रता कमी करून थोडासा सुखकारकता निर्माण करून देतात. परंतु कायमची व्याधी त्या ठिकाणी बरी होत नाही हे मात्र आपण लक्षात ठेवणं अतिशय आवश्यक आहे. आणि त्याकरता पुढील उपचार पद्धती जे काय आहे ती आपण अवलंबली गेली पाहिजे. या ठिकाणी महत्त्व सामान्य उपचाराचं हेच आहे की जे काही व्याधी आहे त्यातील दोष त्या ठिकाणी कमी होतात. परंतु त्यासाठी निर्माण होणारे दोषांची ती कायमस्वरूपी सुटका त्यातून होत नाही किंवा दोषांची निर्मिती जी होत राहते ती कायमस्वरूपी बंद केली जात नाही. म्हणून त्या ठिकाणी हा उपचार तात्कालिक स्वरूपाचाच आहे असं आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. परंतु ही उपचार पद्धतीचा वापर केल्यानंतर देखील आपल्याला पुढील उपचार पद्धती घेणं अतिशय आवश्यक असतं आणि ही चूक आपल्याकडून होता कामा नये हे समजून घेणं आवश्यक असल्याकारणाने याचा उहापोह आपण या सामान्य उपचारामध्ये आपण केलेला आहे. थोडक्यात सामान्य उपचार हे छोटे छोटे आजारांसाठी आपल्याला उपयोगी आहे असं दिसून येते. म्हणून सामान्य उपचार रोगाच्या आरंभी किंवा रोगाची अल्प अवस्था असताना अतिशय किरकोळ स्वरूपाचे जे काही आजार आहेत, माइल्ड डिसीज ज्याला आपण म्हणतो, किंवा सुखसाध्य व्याधी जे असतात त्यासाठी सामान्य उपचार आपल्याला करणं योग्य ठरतं.